नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. 2025 हे वर्ष भारताच्या शेजारील असणाऱ्या देशांच्या बाबतीमध्ये खूप चर्चेमध्ये आलं आणि ते आलं कसं, अँटी डेमोक्रेटिक असणाऱ्या झोनमुळे चर्चेमध्ये आलं. पण कुठेतरी आपल्याला रिकव्हरी होताना दिसते. 2026 हे वर्ष एक थोडेसे डेमोक्रेसीसाठी आशेचे किरण घेऊन येताना दिसत आहेत. त्यामध्ये एक पॉझिटिव्ह असणारा अप्रोच आपल्याला बांगलादेशमध्ये दिसला आणि एक डेमोक्रॅटिक वेनं गव्हर्नमेंट त्या ठिकाणी एस्टॅब्लिश होताना दिसलं. बीएनपीचा उल्लेख आपण केला. भले बीएनपी आपल्या भारतासाठी पॉझिटिव्ह नाहीये, पण एक तिथलं असणारं इंटरिम गव्हर्नमेंट निघून जाऊन कुठंतरी एक असणारी स्ट्रक्चराइज असणारी व्यवस्था तिथं आपल्याला सेट होताना दिसली. तशीच एक भूमिका आत्ता आपल्या शेजारच्याच असणाऱ्या देशांमध्ये हायलाइट होताना दिसते आणि ते कुठं, तर नेपाळमध्ये. नेपाळमध्ये 2025 हे वर्ष खूप डिस्टर्बिंग होतं. कारण जेनझीच्या माध्यमातून झालेल्या आंदोलनामध्ये ज्या असणाऱ्या गोष्टी हायलाइट झाल्या होत्या त्या अतिशय विचित्र होत्या. त्यामध्ये स्वतःच्याच असणाऱ्या सुप्रीम कोर्टाला आग लावणं असेल, स्वतःच्या पार्लमेंटरी हाऊसेसला त्या ठिकाणी तोडफोड करणं असेल, त्यांच्या असणाऱ्या लीडर्सच्या असणाऱ्या घरांवरती हल्ला करणं असेल, अशा सगळ्या घटनांना एक प्रकारे जगानं पाहिलं आणि त्यामध्ये ट्रिगर झाला होता तो म्हणजे सोशल मीडिया. कारण सोशल मीडिया बॅन केल्यामुळं जेनझी जो आहे ना, जनरली तर जेनझी, जनरेशन झेड ही नावं दिली जातात. त्याचा उल्लेख करत असताना आता बघितलं आपण तर 1997 पासून 2012 पर्यंत ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांना जनरेशन झेड असं म्हणतो. आता तो आपल्याला जनरेशन अल्फा बीटा पर्यंत येताना दिसतात. पण मुळात या जेनझीनं सगळ्यात महत्वाचा इश्यू राईज केला होता नेपाळमध्ये. तो कुठला? करप्शनचा. आणि करप्शनचं का? कारण जे नेते मंडळी आहेत का, त्या नेते मंडळींची असणारी मुलं युरोपमध्ये जाऊन पार्टी करतात, युरोपमध्ये जाऊन फोटो सेशन करतात आणि ते फोटो सोशल मीडियावरती टाकतात. जिथं नेपाळमधल्या असणाऱ्या नागरिकांचा सगळ्यात मोठा असणारा पार्ट जो होता का, तो कुठेतरी पॉवर्टीच्या बाबतीमध्ये किंवा अनएम्प्लॉयमेंटचे असणारे रेट खूप भयंकर वाढत चालले होते. 20% क्रॉस झाला होता. अशा कंडिशन्समध्ये त्या असणाऱ्या जो असं म्हणून आपण त्या ठिकाणी ग्लॅमरस वर्ल्डला एक प्रकारे हे असणारे नेते मंडळांची असणारी मुलं दाखवण्याचा प्रयत्न करत होते. त्यातून ट्रिगर झाले हे असणारे जेनझी आणि ऍक्च्युअल जो इश्यू आहे का तो करप्शनचा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत होते. मग त्यातून सोशल मीडिया बॅन करणं आणि मग या पद्धतीचा असणारा जेनझीचा उठाव तिथं बघितला. त्याच उठावाचं एक नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला आत्ता जनरलाइज इलेक्शनच्या अंतर्गत नेपाळमध्ये आपल्याला विजय मिळवताना दिसतात जेनझीच्याच माध्यमातून. म्हणून आजचा जो टॉपिक आहे का तो काय आहे, तर नेपाळ इलेक्शन 2026 आणि जेनझी कशा पद्धतीनं सरकार स्थापन करतात आणि प्रस्थापितांना या ठिकाणी कशा पद्धतीनं पूर्णतः संपवू शकतात, पॉलिटिकल सेन्समध्ये म्हणतोय मी, त्याचा असणारा मूळ रेफरन्स आपण बघूया आणि याची असणारी ए टू झेड असणारी पूर्ण इन्फॉर्मेशन आपण याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिल्यांदा स्ट्रॅटेजिकल लोकेशन हे आपल्या असणाऱ्या नेपाळसाठी गरजेचं आहे. का? कारण नेपाळच्या असणाऱ्या नॉर्थ साईडला बघितलं तर चायनाचा प्रेझेन्स आपल्याला दिसतो आणि या चायनाच्या प्रेझेन्समुळं सगळ्यात महत्वाचा एरिया जर बघितला आपल्याला तर इथं तुम्हाला केल रिव्हरचा रेफरन्स दिसतो आणि त्याच्या शेजारीच आहे आपल्या भारताचा असणारा उत्तराखंड. आणि या उत्तराखंडमध्ये दोन स्ट्रॅटेजिक पॉइंट आहेत जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नेपाळ क्लेम करतो स्वतःचा आहे म्हणून. कोणते दोन ठिकाण चर्चेमध्ये असतात कंटिन्युअसली? ते आहे लिपू लेक आणि कालापाणी लेक. या दोन असणाऱ्या एरियांमुळं जेव्हा जेव्हा या असणाऱ्या नेपाळचा असणारा मॅप रिलीज होतो का तेव्हा तेव्हा खूप भयंकर पद्धतीने असणारे क्लॅशेस होतात. जसं की आपल्या शेजारचा आपला असणारा चांगला हितचिंतक पाकिस्तान माहिती आहे आपल्याला, कारण तो कंटिन्युअसली काय करत असतो, आपल्याला वेगळ्या ना वेगळ्या अँगलमध्ये डिवसण्याचा प्रयत्न करत असतो. का? भारताचं नाव घेतलं की त्याची टीआरपी वाढते आणि त्याला ग्लोबली रेकग्नायझेशन मिळतं, म्हणून तो करणारच आहे आणि हे त्याचं काम आहे. ऍज अ पॉलिटिकल सेन्समध्ये सुद्धा त्याला त्या ठिकाणी काम करावंच लागणार आहे. पण तिथं काय करतो, त्या असणाऱ्या पाकिस्ताननं 2018-19 मध्ये स्वतःचा एक नवीन मॅप रिलीज केला होता आणि इतका विचित्र मॅप रिलीज केला होता. त्या मॅपमध्ये काय दाखवलं होतं, जुनागड त्यांचा एरिया दाखवला होता, जिथं त्यांनी प्रत्यक्षात इन्स्ट्रुमेंट ऑफ ऍक्सेशन वरती साईन केल्यानंतर प्लेबिसाइड झाला होता, त्या ठिकाणी जन्म चाचणी घेण्यात आली होती, मग जुनागड भारतामध्ये ऍड झाला होता. आणि त्यासोबतच पाहिलं तर जम्मू काश्मीरचा एरिया, त्यातला काश्मीरचा एरिया त्यांचा दाखवला आणि वरचा असणारा लडाखचा अक्षय चीनचा एरिया त्याने चीनचा दाखवला. साहजिक आहे, जे भाकरी देत आहेत त्यांची असणारी चाकरी तर करावी लागेल, म्हणून तो संपूर्ण एरिया त्यांनी चीनचा दाखवला होता. त्याच्यानंतर नेपाळ शांत बसतोय का, तर त्या ठिकाणी केपी शर्मा ओलींचा असणारा उल्लेख या ठिकाणी येतो. म्हणजे केपी ओली जे आहेत का त्यांनी पण स्वतःचा न्यू मॅप रिलीज केला होता आणि त्या नवीन मॅपमध्ये त्यांनी नेपाळमध्ये हे दोन एरिया स्वतःचे दाखवले होते. कोणते? लिपू लेक
आणि कालापानी लेकचा असणारा उल्लेख. त्याच्यामुळे हा एरिया आपल्याला खूप महत्वाचा आहे, कारण हा एक बफर स्टेट म्हणून काम करतो चीन आणि भारताच्या दरम्यान. हा असणं गरजेचं आहे, कारण जेव्हा तिबेटचा असणारा ऍक्सेस पूर्णतः चीनकडे गेला का 58 पासून, तेव्हा भारताची असणारी इंटरनॅशनल बॉर्डर हे डायरेक्टली चीन सोबत कनेक्ट होताना दिसते. आणि तो खूप मोठा कन्सर्निंग पार्ट आहे, कन्सर्निंग इश्यू आहे. म्हणून तर 62 ला असणारं जेव्हा युद्ध झालं आणि त्या इंडो सिनो वॉरच्या दरम्यानच आपला असणारा जो जम्मू काश्मीरचा असणारा किंवा आत्ताचा लडाखचा असणारा जो प्रॉपर एरिया आहे ना, ज्याला आपण आत्ताच्या कंडिशनमध्ये लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचा असणारा वरचा एरिया म्हणतो, तर तो कोणाच्या कंट्रोलमध्ये जाताना दिसतो आपल्याला, तर चीनच्या कंट्रोलमध्ये. त्याच्यामुळं हा असणारा प्रेझेन्स, या असणाऱ्या देशाचा प्रेझेन्स तितकाच महत्वाचा आहे. आणि हिथं काही चेंजेस होत आले, हिथले असणारे गव्हर्नमेंट चेंज झालं, शिफ्ट झालं, तर तो प्रो चायनीज आहे का प्रो इंडियन आहे या पद्धतीनं बघणं सुद्धा आवश्यक असतं. म्हणून भारत या असणाऱ्या इलेक्शनला खूप महत्वपूर्णरित्या गोष्टीनं बघतो सुद्धा आणि त्याच्यावरती डिसिजन सुद्धा घेतो. आणि त्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर आपल्या असणाऱ्या प्राईम मिनिस्टरनं या असणाऱ्या गव्हर्नमेंटला त्या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेट केलं आणि सोबत काम करण्याचे असणारे निर्देश सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. मग काय आहे रेफरन्स इथं बघत असताना, स्ट्रॅटेजिकल लोकेशन नंतर आपल्याला न्यूज दिसते. काय न्यूज म्हणतोय आपण इथं, की या ठिकाणी पहिल्यांदा रॅपर होते ते, आता रॅपर नंतर ते पॉलिटिशियन म्हणून शिफ्ट झाले. हे असणारे बालेम शहा आपल्याला या ठिकाणी या निवडणुकीमध्ये निवडून येताना दिसतात आणि नेपाळचं असणारं नेतृत्व या व्यक्तीकडे जाताना दिसतं, जिथं 2025च्या कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण या पद्धतीचे असणारे डिस्टर्ब होणारे असणारे फोटो बघितले होते आपण, जिथं संपूर्ण नेपाळ आपल्याला या ठिकाणी एका अशा असणाऱ्या कालखंडामध्ये जाताना दिसला की इथून नेपाळ रिकव्हर करेल की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह तिथं उपस्थित होत होता. कारण याच्यात जस्ट 1 वर्ष अगोदरपासून नेपाळमध्ये सगळ्यात मोठा क्रायसिस चालू होता, तो म्हणजेच काय, डेमोक्रेसी एंड करायची आणि परत एकदा मोनार्की आणायची. नेपाळ एक खूप स्ट्रॅटेजिकली डेंजर पार्ट सुद्धा होतो बरं कधी कधी. का, नेपाळमध्ये टाइम टू टाइम झोनमध्ये खूप मोठ्या पद्धतीच्या मागण्या होतात. जेव्हा डेमोक्रेसी हाईप व्हायला सुरुवात होते, डेमोक्रेसी खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग होते, तेव्हा तिथं परत एक डिमांड सुरू होते की मोनार्की चांगली होते. मोनार्की जेव्हा हाईप करायला सुरुवात होते का, तेव्हा परत तिथं डिस्कशन सुरू होतं की काय असलं पाहिजे त्या ठिकाणी, डेमोक्रेसी असली पाहिजे. म्हणून त्या असणाऱ्या नेपाळचा थोडासा इतिहास बघायला गेलं तर आपण 40 पासून उल्लेख करूया. इथं राणा राजवटीचा असणारा शेवटचा कार्यकाल बघितला तर 1940 ते 1951च्या दरम्यान आपल्याला कशा पद्धतीचं नेपाळचं असणारं स्ट्रक्चर दिसतं, तर पहा 1940च्या दशकामध्ये राणा वंशी असणाऱ्या राजवटीचा शेवट झाला. कारण राणांचा प्रेझेन्स हा नेपाळमध्ये खूप स्ट्रॉंग आहे आणि तो असणारा प्रेझेन्स एक प्रकारे आपल्याला मोनार्की एस्टॅब्लिश करण्यासाठी दिसतो आपल्याला. आणि या असणाऱ्या राणा वंशीय नेपाळवरती दीर्घकाळ निरंकुश सत्ता चालवली जात होती आणि 1951 मध्ये प्रजातंत्र स्थापनेसाठी जनतेच्या दबावामुळे काय झाला होता, इथं राणा राजवटीचा अंत झाला होता आणि एक संसदीय असणारी प्रणाली सुरू झाली होती. तरी सुद्धा संसदीय प्रणाली किती दिवस टिकते आणि राजशाहीचा संघर्ष याच्यामध्ये कंटिन्युअसली हायलाइट होताना दिसतो. तो सेकंड झोन चालू होतो 1951 ते 1960च्या दशकामध्ये. या कालखंडामध्ये संसदीय प्रणाली आणि राजशाही यांच्यामध्ये सत्ता संघर्ष सुरू होतो आणि 1960च्या कालखंडामध्ये राजा महेंद्र यांनी काय केलं, संसदीय प्रणाली रद्द करून पंचायती प्रणाली सुरू केलेली आहे. म्हणजे प्रॉपरली मोनार्की नाहीये, राजेशाही नाही आली, पण एक प्रकारे पार्लमेंटरी सिस्टीम तर तिथे कॅन्सल होताना दिसते. नंतर पंचायती प्रणालीचा उल्लेख केला तर 1960 ते 90च्या कालखंडापर्यंत आपल्याला या नेपाळमध्ये यंत्रणा राबवताना दिसतात. राजा महेंद्र यांनी 1960 मध्ये ही प्रणाली आणली, ज्यात राजशाहीला अधिक अधिकार मिळाले आणि या काळामध्ये काय झालं, राजकीय पक्ष बंद करण्यात आले आणि एक निरंकुश कोणताही असणारा कंट्रोल नसणारा गव्हर्नमेंट इथं राजाच्या नियंत्रणामध्ये रन होताना आपल्याला दिसलं. त्यानंतर येतो कालखंड कुठला, तर जन आंदोलन होतात आणि त्या जन आंदोलनानंतर एक संविधानिक राजशाही सुरू होताना दिसते. तो कालखंड आहे 1990 ते 2006च्या कालखंडामध्ये. आणि इथं काय झालं, जन आंदोलनामुळे पंचायती प्रणाली समाप्त झाली आणि संविधानाच्या प्रेझेन्ससह मोनार्कीचा संदर्भ आला. जसं एक बेस्ट एक्झाम्पल आहे आपल्या डोळ्यासमोर, ते म्हणजे कोणाचं, तर युकेच. युके मध्ये काय, दोन्ही असणाऱ्या सिस्टीमचा प्रेझेन्स दिसतो आपल्याला. मोनार्की सुद्धा आहे प्रेझेंट, डेमोक्रेसी सुद्धा आहे, पण डेमोक्रेसी ही त्या ठिकाणी डिसिजन घेणारी ऑथॉरिटी आहे आणि नाममात्र असणाऱ्या ऑथॉरिटीचा उल्लेख केला तर त्यांच्या असणाऱ्या प्रिन्सचा, त्यांच्या क्राऊनचा उल्लेख आपण त्याच्यामध्ये करतो, राजा राणीचा उल्लेख त्याच्यामध्ये येताना दिसतो आपल्याला. तशीच एक भूमिका इथे येताना दिसते आपल्याला. आणि या कालखंडामध्ये संसदीय प्रणाली परत सुरू झाली, पण त्याच्यासोबतच काय दिसतं आपल्याला या ठिकाणी, राजेशाहीचे अधिकार काहीसे लिमिटेड होताना दिसतात. परत काय होतं या ठिकाणी, माओवादी गृहयुद्ध होतं आणि राजकीय बदल होतात. माओवाद्यांचा उल्लेख केला
तर एक मुद्दा लक्षात ठेवायचा, चीनचे असणारे सगळ्यात महत्वाचे पॉलिटिशियन्स, बऱ्याच अंशी त्यांना स्कॉलर पण म्हणूया आपण, कारण ते होते माओ झेडुंग. आणि माओ झेडुंगची एक सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट आहे ती म्हणजेच काय, तर ती आहे डोमेस्टिक कॅपिटलिझम. अतिशय महत्वाचा मुद्दा की सोशलिझमच्या आयडिओलॉजीमध्ये कम्युनिझमला फेवर करत असताना सुद्धा कॅपिटलिझमला कसा सपोर्ट करायचा, ही अति उत्कृष्ट असणारी आयडिओलॉजी आपल्याला दिसते, ती कोणाची, माओ यांची. मग माओंची असणारी सगळ्यात महत्वाची फिलॉसॉफी एका असणाऱ्या स्टेटमेंटवरती येऊन थांबते. ते काय म्हणतात, पॉवर्स कम्स विथ द बॅरल ऑफ द गन. शक्ती मिळू शकते ते फक्त बंदुकीच्या नळीवरती. मग ही बंदुकीच्या नळीवरती शक्ती मिळवायचं असेल तर कोणाला ही शक्ती आणावी लागेल, तर शेतकऱ्यांना. उठाव कुणी करायचा, कामगारांसोबत शेतकरी सुद्धा एकत्र आले पाहिजे, आणि सरकार इझिली शेतकऱ्यांच्या हातामध्ये सत्ता देऊ शकत नाही, म्हणून शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, रक्तरंजित क्रांती केली पाहिजे. मग ही रक्तरंजित क्रांतीमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ते अशा पद्धतीचे विचार सुद्धा मांडतात की क्रांतीमध्ये आहुती देणाऱ्यांची संख्या असली पण पाहिजे, म्हणजे काही मृत्यू हे नेसेसरी असतात, अशा विचारांचा उल्लेख केला. आणि तो विचार ज्या ज्या लोकांनी स्वीकारला त्यांना म्हणतात माओवादी. मग आपल्या भारतामध्ये पण हा विचार आला का, यस आला. भारतामध्ये सुद्धा रक्तरंजित क्रांती करण्याच्या उद्देशानं शेतकऱ्यांचा असणारा सत्ता प्रस्थापित होण्यासाठी ज्या ज्या लोकांनी हा विचार पुढे नेला त्यांना आपण काय म्हणतो, माओवादी. मुळात लक्षात ठेवायचं, माओवादी म्हणजे कोण परकीय नाहीत, हे आतंकवादी वगैरे कोणी नाही, ते भारतीयच आहेत. फक्त विचार कुठला आहे, माओ झेडुंग यांचा असणारे विचार या ठिकाणी स्प्रेड होताना दिसतो, हा एक उल्लेख आहे. जसं आपण नक्सलवादी म्हणतो पा, पश्चिम बंगालच्या असणाऱ्या नक्सलवाडी या गावातून सुरू होणारी एक भूमिका आपल्याला दिसते, आणि तिथून आपल्याला हा असणारा जो एक्स्ट्रीम लेफ्टिस्टचा असणारा पार्ट आहे का, तो हायलाइट होताना दिसला. आयडिओलॉजीचा असणारा प्रश्न असतो याच्यामध्ये, आणि त्या भूमिकेतून आपल्याला हित सुद्धा या नेपाळमध्ये सुद्धा माओवादी भूमिका हायलाइट होताना दिसते, आणि माओवादी पक्ष सुद्धा अजूनही तिथं प्रेझेंट आहेत, हेही लक्षात ठेवायचं. आणि इथं पाहिलं तर 1996 ते 2006च्या कालखंडामध्ये आपल्याला हायलाइट होताना दिसतो, माओवादी पक्षाने 96 ला काय केलं, सशस्त्र संघर्ष सुरू केला, आणि नेपाळमध्ये दीर्घकालीन गृहयुद्ध झाले, आणि 2006 ला जन आंदोलन झाले. म्हणून 2008च्या कालखंडामध्ये हिथं प्रॉपरली आपल्याला कॉन्स्टिट्यूशन फ्रेम होताना दिसलं नेपाळचं, आणि एक डेमोक्रॅटिक असणारी भूमिका इथं आपल्याला ऍक्टिव्ह होताना दिसते. आणि तीच असणारी भूमिका कदाचित 2025च्या असणाऱ्या क्लासेसमध्ये परत एकदा कॅन्सल होते का, परत एकदा मोनार्की सेट होते का, हा सगळ्यात मोठा शंकेचा असणारा मुद्दा चर्चेमध्ये येत होता. पण तसं काही झालं नाहीये. पण इलेक्शनचा रेफरन्स आणला, आणि पॉझिटिव्हली या ठिकाणी आपल्याला इलेक्शन्स कंप्लीट होताना दिसतात. आणि हिथं 3 मार्च हा दिवस होता निवडणुकांचा, आणि इथं 60% लोकांनी वोटिंग सुद्धा केलेलं आहे, म्हणजे वोटिंगचं पर्सेंटेज सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हायलाइट होताना दिसतं आपल्याला. आणि हिथं एक असं नाट्यमय पद्धतीचं असणारे इलेक्शन झाले, आणि त्या इलेक्शन्स मध्ये जो रिसेंटली स्थापन झालेला होता राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी, हा असणारा RSP, यानं काय केलं, या ठिकाणी बहुमत घेतलेलं आहे. बालेंद्र शाह यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला या ठिकाणी हा असणारा पक्ष, ही असणारी निवडणूक जिंकताना दिसतात. आता यांना लोकप्रियपणे बालेन असं सुद्धा म्हटलं जातं. त्यांच्या असणाऱ्या ऐतिहासिक यशामुळे नेपाळ चर्चेमध्ये आता सध्या येतोय. नेपाळचे असणारे प्रस्थापित जे पक्ष आहेत का, जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हायलाइट होताना दिसत होते प्रत्येक असणाऱ्या इलेक्शन्स मध्ये, त्यांना आता बहुमत मिळताना दिसत नाही. मग कोण आहेत ते, नेपाळी काँग्रेस असेल, कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळचा उल्लेख केला तर याच्यामध्ये कोण आहेत, मार्क्सवादी पण आहेत आणि लेनिनवादी सुद्धा आहेत. व्लादिमीर लेनिनचा असणारा जो लेनिनिझम आहे का, जिथं सिंगल पार्टी सिस्टमला लेनिन प्रमोट करतात ना, त्या असणाऱ्या आयडिओलॉजीला प्रमोट करणारे ही असणाऱ्या पक्ष त्या आयडिओलॉजीला सपोर्ट करतो, त्या असणाऱ्या लोकांचा समूह या पार्टीमध्ये आपल्याला दिसतो. आणि तिसरा आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ. इथं कोण आहेत मग, माओवादी सेंट्रिक आहेत, म्हणजे माओ झेडुंगला फॉलो करणारे आहेत. म्हणजे काही वेळेस असं वाटू शकतं आपल्याला माओवादी म्हणजे नेमकं एक्झॅक्टली कोण आहेत बाबा, त्यामुळे त्या अँगलनं आपल्याला हे लक्षात ठेवायचं. आणि या 2026च्या निवडणुकीमध्ये ह्या सगळ्यांचं वर्चस्व मोडत काढत राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी आपल्याला इलेक्शन मध्ये येताना दिसतात. जनरली कसं असायचं, अगोदर टोटल 275 जागांचा उल्लेख करतो आपण या ठिकाणी, पण 275 मध्ये सुद्धा एक्झॅक्टली इलेक्शन्स होतात 165च्या, आणि प्रमोशनल असणाऱ्या गोष्टीतून 110 जागा निवडल्या जातात. म्हणजे ज्या रेशो आहेत ना, ते रेशो ज्या पार्टींना इथं जागा मिळाल्या असतील तेच पार्टी काय करतात, त्यांना नॉमिनेट करतात. म्हणजे ऍक्च्युअल इलेक्शन किती होतात, फक्त 165च्या इलेक्शन्स होताना आपल्याला दिसतात, आणि त्यांच्या माध्यमातून 110 लोकांचा इलेक्शनचा मुद्दा येतो. आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातून किती मेजॉरिटी लागते गव्हर्नमेंट फ्रेम करण्यासाठी, तर 138 जागांची मेजॉरिटी लागते, हे लक्षात घ्यायचं. आणि याच्यामध्ये आत्ताचा असणारा जो पक्ष आहे का या ठिकाणी RSP, त्यांना इथं एकाच पार्टीला 125 जागा मिळालेल्या आहेत.
मग त्यांनी त्यांच्या असणाऱ्या मित्र पक्षांसोबत इथं गव्हर्नमेंट तयार करताना आपल्याला दिसतं. मग इथं अगोदर कोण असायचो? गव्हर्नमेंट, जे जुनं गव्हर्नमेंट आहे, ज्यांच्या विरोधामध्ये जनता भडकली होती, जेनझीनं खूप मोठ्या पद्धतीने प्रोटेस्ट केले होते, तर त्याचा उल्लेख केला तर 175 जागा त्यांच्याकडे होत्या. आणि तो पक्ष आता पूर्णतः आपल्याला या ठिकाणी या इलेक्शन्समध्ये इथं संपताना दिसतो. मग नेपाळी काँग्रेस असेल, सीपीएनचा उल्लेख याच्यामध्ये असेल, हे असणाऱ्या पार्टींचा रेफरन्स आपल्याला दिसतो. मग आता कोण येत आहेत या असणाऱ्या जागांमध्ये? टोटल किती म्हणतोय आपण या ठिकाणी? 275 सीट्सचा उल्लेख करतो. त्यांचा असणारा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचा उल्लेख याच्यामध्ये असेल. 138 जागा गरजेच्या असतात. कशासाठी? मेजॉरिटीसाठी. मग आपल्याला या ठिकाणी कोण निवडून येताना दिसतात? तर बालेन शाह इथं निवडून येताना दिसतात या ठिकाणी. आणि इथं राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचा उल्लेख येतो. इथं झापा या असणाऱ्या मतदारसंघातून हे निवडून आलेले आहेत. मागच्या असणाऱ्या इलेक्शन्स मध्ये त्यांना फक्त 20 जागा मिळाल्या होत्या आणि वोटिंगचं पर्सेंटेज किती होतं? इथं फक्त 10.7% वोटिंगचं पर्सेंटेज होतं. आत्ता हे तुम्हाला नेपाळचा मॅप दिसेल आणि या नेपाळच्या मॅपमध्ये हे तुम्हाला जो ब्ल्यू कलरचा असणारा मॅप दिसतोय का, ह्या ठिकाणी आता कोण निवडून येताना दिसतात इथं? तर हा आहे आरएसपी पार्टी. आता बालेन यांच्या नेतृत्वामध्ये असणारा या ठिकाणी एवढा मोठा असणारा एरिया निवडून आणताना दिसतात. 125 जागा आहेत त्यांच्याकडं. या पद्धतीनं ते आपल्याला सत्ता प्रस्थापित करताना दिसतात. आता नेपाळी राजकीय व्यवस्थेचा उल्लेख केला तर काय सांगितलं इथं? संसदीय व्यवस्था आहे, एकसंघीय लोकशाही प्रजासत्ताक आहे. तुम्हाला इथे दिसतात या असणाऱ्या रिप्रेझेंटेटिव्ह हॉलमध्ये आपल्याला 275 सदस्य आहेत, 165 जागा थेट निवडणूक आहेत. फर्स्ट पास दी पोस्ट सिस्टीमद्वारे या ठिकाणी वोटिंग आहे. एज 18 वर्षाच्या असणाऱ्या वरील व्यक्तींना वोटिंग करण्याचा अधिकार आहे. त्या अनुषंगाने वोटिंग होतं. आणि 110 जागांना कसं होतं? प्रमाणबद्ध प्रतिनिधित्व दिलं जातं. म्हणजे ज्या रेशोमध्ये 165 लोक निवडून आलेले आहेत त्यांना इथं अधिकार असतो या लोकांना निवडण्याचा. इथं इलेक्शन्स होत नाहीत. आणि कार्यकारी नेत्यांचा उल्लेख केला तर पंतप्रधान असणार आहे. राष्ट्रप्रमुख कोण असतात इथं? तर राष्ट्रपतींचा उल्लेख इथे येतो, हे लक्षात घ्यायचं. आणि याच्यामध्ये बघितलं तर सध्याचे राष्ट्रपती कोण या ठिकाणी? रामचंद्र पौडेल यांचाही उल्लेख आपण इथं करायचा. ज्यांनी कोणाची जागा घेतली होती? विद्यादेवी भंडारी यांची जागा घेतली होती. तिथं आपल्याला रेफरन्स बघायचा. आणि 2006च्या जो तिथला असणारा सिव्हिल वॉर चालला होता नेपाळमध्ये, तो संपून 2008ला तिथं डेमोक्रेसी सुरू झाली होती. 8 पासून 25 पर्यंत तुम्हाला नेपाळ हा स्थिर दिसला नाही, कारण तिथं मल्टिपल असणारे प्राईम मिनिस्टर त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळं हा असणारा भाग तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात अनस्टेबल दिसत होता. मग आता हे बालेन शहा किंवा बालेंद्र शहा जे आलेत का, ते एक्झॅक्टली कोण आहेत? तर थोडंसं तुम्हाला तुम्हाला बघायला मिळेल की हे मिलेनियन्स आहेत. कारण यांचा जन्म कधीचा आहे? 1990चा आहे. त्यांचा असणार व्यवसाय पहिल्या या ठिकाणी तर स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग यांनी हा कंप्लीट केलेला आहे. आणि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअरिंग पुलचौक कॅम्पस मधून त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी कंप्लीट केली. ते कोण होते? तर नेपाळी रॅपर होते. आणि त्यांच्या रॅपमधून ते काय करायचे? त्यांच्या गाण्यांमधून तर नेपाळमधल्या असणाऱ्या मेजर इश्यूंना हायलाइट करायचे. त्यामुळे ते जेनझींना खूप जास्त लवकर कनेक्ट होत होते. मग कोणते इश्यू ते घेत होते? भ्रष्टाचार असेल, राजकीय उच्चभ्रू वर्ग असतील, सामाजिक असमानता असेल, सोशल इनजस्टिसचा पार्ट याच्यामध्ये आपल्याला हायलाइट होताना दिसतात. त्यामुळे आपल्याला इथं कनेक्टिव्हिटी खूप स्ट्रॉंग केली. मग त्यांच्या बाबतीमध्ये उल्लेख केला तर त्यांची पहिली निवडणूक कुठे होती? तर 2022 मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवाराच्या माध्यमातून निवडणूक लढवली आणि ते काठमांडूच्या असणारे महापौर निवडणुकीमध्ये निवडून येताना दिसतं. म्हणजे जे प्रस्थापित आहेत का, त्यांना सगळ्यात पहिला धक्का त्यांनी कधी दिला होता? तर 2022च्या निवडणुकीमध्ये. आणि त्यांनी या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचा पराभव केला. कोणाचा? नेपाळी काँग्रेस असेल, कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळचा उल्लेख आहे, मार्क्सवादी लेनिनवादी. आणि प्रस्थापित विरोधी राजकारणाचं प्रतीक त्यांना म्हटलं जातं या महापौराच्या असणाऱ्या इलेक्शनच्या निवडणुकीच्या असणाऱ्या कंप्लेशन नंतर. मग आता सध्या या असणाऱ्या पार्टीचा उल्लेख केला, राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी आरएसपी, तर 2022 मध्ये स्थापना झाली होती. कोण केली होती स्थापना? पत्रकार रबी लामिछाने, हे नाव लक्षात घ्यायचं. कोण? रबी लामिछाने यांनी या असणाऱ्या पार्टी स्थापना केली होती. आणि पार्टीचा विचारधारा, पार्टीचा अजेंडा काय होता? तर पार्टीची आयडिओलॉजी काय या ठिकाणी? भ्रष्टाचार विरोधी आहे, प्रस्थापितांच्या विरोधी असेल, प्रशासन सुधारणा समर्थन असेल, तरुण नेतृत्वाचं समर्थन करताना दिसतात. आणि पक्षाचा अजेंडा काय? ब्युरोक्रेसीमध्ये सुधारणा करायचे, पारदर्शक प्रशासन आणायचे, आर्थिक आधुनिकीकरण करायचे आणि डिजिटल सरकार आणायचे. म्हणजे हे थोडंसं पुढाकाराचा मुद्दा घेऊन आधुनिकतेला हायलाइट करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये करताना दिसतात. आणि 2025चा उठाव खूप मोठा होता. कारण का? इथं जेनझीचे असणारे तरुण वर्गांचे निदर्शनं चालली होती. भ्रष्टाचाराचे घोटाळे असतील या ठिकाणी, उच्च बेरोजगारी होती, महागाईचं कारण होतं, खराब प्रशासन होतं, वारंवार कोसळणारी सरकार, सोबतच इकॉनॉमिकल सिच्युएशन या ठिकाणी येतात. आणि अशा गोष्टींमध्ये
हजारो निदर्शकांचा सहभागी असणाऱ्या चळवळीमध्ये आला, जिथं काठमांडूमध्ये, पोखरामध्ये, विराटनगर अंतर्गत इथं आपल्याला खूप मोठ्या पद्धतीचे प्रोटेस्ट होताना दिसतात. मग पोलिसांसोबत हिंसक चकमकी असतील, अनेकांचे मृत्यू या ठिकाणी होताना दिसतात. आणि त्यानंतर हा आपल्याला इलेक्शनचा एक पॉझिटिव्ह असणारा झोन आपल्याला इथं हायलाइट होताना दिसतो. मग इथे एक थोडंसं कन्सर्निंग पार्ट कुठला आहे माहितीये का, तर जे प्रस्थापित आहेत का त्यांना खूप मोठा शॉक बसलेला आहे या इलेक्शनमध्ये. कसं, तर बालेन शहा आणि के.पी. शर्मा ओली म्हणजे भूतपूर्व असणारे प्राईम मिनिस्टर, या दोघांमध्ये त्याच मतदारसंघामध्ये आपल्याला निवडणुका होताना दिसतात. आणि तिथं बालेन शहांना 68,000 मतं मिळतात आणि के.पी. शर्मा ओलींना फक्त 18,700 मतं मिळतात. आणि इथं के.पी. ओली शर्मांचा या ठिकाणी हे पराभव करताना दिसतात. त्या अनुषंगाने या असणाऱ्या जुन्या 3 प्रमुख पक्षांना इथं काय केलेलं आहे, कमकुवत केलेलं आहे. जो नेपाळी काँग्रेस 1947च्या कालखंडामध्ये स्थापन झालेला होता आणि तो सगळ्यात मोठा लोकशाही पक्ष मानला जात होता. पण याच्या समस्या काय होत्या, भ्रष्टाचाराचे आरोप होते याच्यावरती, अंतर्गत गटबाजी खूप मोठ्या प्रमाणात होती. याच्यामध्ये पाहिलं या ठिकाणी तर इथं उल्लेख येतो सीपीएनच्या पक्षाचा उल्लेख केला तर याच्यामध्ये जिथं आपल्याला काय दिसतं या ठिकाणी, इथं कुठं ना कुठं आयडिओलॉजीला फेवर करणारे, लेनिनिझमला फेवर करणारे लोक युक्त दिसतात आपल्याला. याच्यामध्ये पाहिलं तर के.पी. शर्मा ओली यांच्या असणाऱ्या नेतृत्वामध्ये सरकार स्थापन होताना दिसतं आपल्याला, किंवा हे पक्ष होता. आणि माओइस्ट सेंटरचा उल्लेख केला तर पुष्पकमल दहल प्रचंड, म्हणजे के.पी. शर्मा ओलींच्या अगोदर त्या ठिकाणी हे असणारे पुष्पकमल दहल इथं काय होते, प्राईम मिनिस्टर होते. प्रचंडांचा असणारा उल्लेख खूप मोठ्या प्रमाणात होता. 2006 पर्यंत त्यांनी काय केलेलं आहे, हिथं या असणाऱ्या पक्षांच्या माध्यमातून या असणाऱ्या संपूर्ण लोकांचं नेतृत्व करण्याची भूमिका घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या तिन्ही पक्षांना हरवले. मग याच्या पाठीमागचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की बालेन शहा एवढे लोकप्रिय का होत होते, त्यांच्या पाठीमागचा असणारा मुद्दा काय, तर ते जेनझीला कनेक्ट होणारे आणि जनरलाइज इश्यू ते खूप मोठ्या प्रमाणात घेऊन येत होते. आणि तो पाहिला या ठिकाणी मुद्दा तर कोणत्या प्रकारच्या असणाऱ्या इश्यूंना हायलाइट करताना दिसतात तिथं, तर अँटी करप्शनचे असणारे मुद्दे असतील, इथं भ्रष्टाचार मुक्त प्रतिमा त्यांच्याकडे जोडली जात होती. सोबत पाहिलं तर सोशल मीडिया डॉमिनन्स असेल, कारण टिकटॉक असेल, युट्यूब असेल, फेसबुकवरती त्यांचा असणारा लाखो तरुणांपर्यंत, उमेदवारांपर्यंत, मतदारांपर्यंत ते पोहोचले होते. हाय रेफरन्स आहे. अर्बन गव्हर्नन्स सक्सेस खूप मोठ्या प्रमाणात दिसतो, कारण महापौरचे काठमांडूचे महापौर झाल्यानंतर सुद्धा त्यांनी बेकायदेशीर बांधकामं हटवली होती, कचरा व्यवस्थापन सुधारलं होतं, महानगरपालिकेच्या अंतर्गत सेवा डिजिटल केले होते आणि युथ डेमोग्राफिक ऍडव्हान्टेज खूप आहेत, कारण नेपाळमध्ये 40% लोकसंख्या 25 वर्षाखालील आहे. त्यामुळे ही असणारी भूमिका त्यांना पॉझिटिव्ह ठरली आणि ते तिथं निवडून येताना दिसतात, हे लक्षात घेऊ. पण नेपाळ हा परराष्ट्र धोरणावरती खूप मोठा इम्पॅक्ट करू शकतो भारताचा. का, बफर स्टेट म्हणून आपण उल्लेख केला होता, वरती चीन आहे, नंतर आपला भारत आहे, दरम्यान कोण आहे, नेपाळ आहे. मग अशा या नेपाळच्या बाबतीमध्ये पाहिलं तर इथं बॉर्डर डिस्प्यूट्स असतील, ट्रेड डिपेंडन्सी असेल किंवा एनर्जी कॉर्पोरेशन असेल. ट्रेड डिपेंडन्सी खूप मोठा मुद्दा आहे, कारण आपण नेपाळला खूप वेळा सांगितलेलं आहे आणि तुम्हाला हे पण माहिती असेल की आपल्या असणाऱ्या भारताच्या माध्यमातूनच सगळ्यात पहिली आपण काय केली होती, पाईपलाईन टाकली होती ऑइल ट्रान्सपोर्ट करण्यासाठी, ती सुद्धा नेपाळला. त्यानंतर आता आपण दुसरी पाईपलाईन टाकतोय ते बांगलादेशमध्ये, ते डिझेल पाईपलाईन आहे. पेट्रोलियम पाईपलाईन आपण नेपाळमध्ये नेली होती. प्लस नेपाळमध्ये नॅचरल रिसोर्सेस खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि नेपाळला आपण हे सुद्धा आश्वासन दिलेलं होतं की तुम्ही जर त्या असणाऱ्या नॅचरल रिसोर्सेसच्या माध्यमातून जर इलेक्ट्रिसिटी तयार केली चायनाच्या मदतीशिवाय, तर ती इलेक्ट्रिसिटी भारत परचेस करणार आणि ती आपल्या भारताच्या स्टेटमध्ये आपण विकणार. आपण खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट केलाय बरं का. पण लीडर हे प्रो चायनीज असल्या कारणानं बऱ्याच वेळा हा प्रॉब्लेम येत होता भारताला, या नेपाळला कशा पद्धतीने टॅकल करायचे या गोष्टींचा विचार करत असताना. म्हणून ही असणारी निवडणूक जेव्हा झाली तेव्हा आपल्या असणाऱ्या भारतानं खूप चांगल्या पद्धतीची प्रतिक्रिया दिली आणि भारतीय प्रसार माध्यमे या आणि नेतृत्वानं नेपाळच्या निवडणुकीची दखल घेतली आणि आपल्या असणाऱ्या प्राईम मिनिस्टर साहेबांनी या ठिकाणी या नवीन सरकारसोबत काम करण्याची असणारी तयारी सुद्धा दर्शवली आहे, हे लक्षात घ्यायचं. पीएमनी ट्विट करून या पद्धतीची असणारी इन्फॉर्मेशन दिलेली होती. आता अडचण काय या ठिकाणी, तर इथं कोएलेशनचं असणारं पॉलिटिक्स असणार आहे, कारण पूर्ण बहुमत तर नाही, 138 जागा नाहीत, 125 जागा आहेत. त्यामुळे इतरांच्या असणाऱ्या विचारांचा सुद्धा प्रभाव या असणाऱ्या सरकारला त्या ठिकाणी फेस करावा लागणार आहे. प्लस सगळ्यात मोठा मुद्दा या गव्हर्नमेंटला ब्युरोक्रेसीचा सगळ्यात मोठा विरोध आहे. आता आपल्या भारतामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी ब्युरोक्रॅटिक यंत्रणेमध्ये असतातच का. हे भारतासारखे देश किंवा जे कॉलोनियल कंट्री होते का, त्या सगळ्या कंट्रीमध्ये ब्रिटिशांची असणारी ब्युरोक्रेसी सोडून गेलेले आहेत. त्या ब्युरोक्रेसीला नोकरशाही आपण सुद्धा अभ्यास त्यासाठीच करतोय ना. जे तुम्ही सगळे साहेब लोक जे आधी तयारी करताय ते कशासाठी करताय, ब्युरोक्रेसीचे असणारे एक मेजर अस्पेक्ट होण्यासाठीच तयार करताय ना. मग ही ब्युरोक्रेसी खूप वेळा स्वतःच्या असणाऱ्या अस्तित्वाला ठेच पोहोचवण्याची कोणी घटना करत असेल तर त्याला अपोज खूप जास्त करतात.
मग इथं ब्युरोक्रेसीचा विरोध आहे या संपूर्ण राजकीय पक्षाला नवीन. आणि इकॉनॉमिकल प्रॉब्लेम आपल्याला इथं खूप मोठ्या प्रमाणात हायलाइट होताना दिसतात. बेरोजगारी खूप मोठी आहे आणि भारताला या असणाऱ्या प्रदेशावरती लक्ष ठेवावं लागेल. कारण का आपण सांगितलं की आपलं भारताचं तिथल्या नॅचरल रिसोर्सेस वरती खूप चांगल्या पद्धतीचा असणारा होल्ड होता, जेणेकरून आपण काय करतोय, एनर्जी आहे तर क्रिएट करून त्यांनाच असणारा प्रॉफिट कसा होईल याचा विचार करतो. सीमावाद खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि याच्या अगोदर जे नेतृत्व होते ना, के.पी. शर्मा ओलींचा असेल, पुष्पकमल दहल असेल किंवा या ठिकाणी बालेंद्र शाह असेल, यांच्यामध्ये एक महत्वपूर्ण असणारी अनस्टेबिलिटी सुद्धा होती, जिथं ते प्रो चायनीज व्हायचं का प्रो इंडियन्स व्हायचं याच्याबद्दलचे क्लॅशेस इथे येऊन जातात. आणि याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की नेपाळचे असणारे जे ब्युरोक्रॅट्स आहेत का, त्यांना ट्रेनिंग बऱ्याच अंशी आपल्या भारतामध्ये दिलं जातं. आणि त्या अंतर्गत पाहिलं तर तुम्हाला एक साधा प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करणार आहात. शेवटी सेशनला जात असताना हा असणारा प्रश्न तुमच्यासाठी मी सोडतोय. ठीक आहे, मला सांगणार आहात तुम्ही या ठिकाणी की आपल्या भारतामध्ये एक अतिशय महत्वाचा असणारा इव्हेंट होतो आणि तो इव्हेंट म्हणजेच कुठला असेल, इथं जे सगळे ब्युरोक्रॅट्सला एक प्रकारे संदेश देण्यासाठी आपण काय करतो, आपण आपल्या असणाऱ्या राष्ट्रपतींच्या नेतृत्वामध्ये एक त्यांची मीटिंग भरवत असतो आणि त्या मीटिंगच्या अंतर्गत वेगवेगळ्या देशाचे असणारे ब्युरोक्रॅट सुद्धा याच्यामध्ये पार्टिसिपेट करत असतात. आणि त्या पार्टिसिपेशनच्या असणाऱ्या फेजमध्ये महत्वाचा पार्ट म्हणजेच काय की नेपाळच्या असणाऱ्या लीडर्सला आणि ब्युरोक्रॅट्सला आपण बोलवत असतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा मिलिटरीचा पार्ट येतो ना, तेव्हा मिलिटरीच्या असणाऱ्या नेपाळच्या सुप्रीम लीडरला आपण आपल्या असणाऱ्या मिलिटरीचा सन्मान देतो का? आणि दुसरा प्रश्न, भारताच्या असणाऱ्या मिलिटरीच्या सुप्रीम लीडरला नेपाळ त्यांचा असणारा सुप्रमसी त्या ठिकाणी मान्य करतो का? त्यासाठी कोणत्या पदाची त्या ठिकाणी एक्सचेंज करतात हे दोन्ही देश, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. आणि सोबतच रायसीना डायलॉगच्या अंतर्गत नेपाळला पार्टिसिपेट करण्यासाठी भारत प्रमोट करतो का त्यांना? आणि रायसीना डायलॉगच्या अंतर्गत नेपाळ पार्टिसिपेट करत असताना स्वतःचे असणारे जे काही कंटेंट असतील ते इथं डिलिव्हर करतो का? या गोष्टींचा रेफरन्स मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. ठीक आहे, चालेल. सेशन समजलं असेल, इलेक्शनचा पार्ट कळाला असेल, सोबतच भारताची असणारी जे काही स्ट्रॅटेजिक व्ह्यू पॉइंट आहे या नेपाळच्या बाबतीमध्ये ते जर समजलं असेल तर सेशनला लाईक करायचे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचे. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया आपण अशाच पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.